रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात त्यास रेशीम बंधांना मैत्री असं म्हणतात. अशीच एका मैत्रीची पुण्यातील कहाणी आपण पाहूयात. हे आहेत महेश खरे आणि रितेश अग्रवाल यांची गेल्या वर्षीच एका सलूनमध्ये ओळख झाली. नुकतंच त्या ओळखीला वर्ष पूर्ण झालंय. या दोघांची सवय सेम, ती म्हणजे शेविंगला जाताना स्वतःचं रेझर घेऊन जाणं. सुरक्षिततेसाठी या सवयीमुळेच कदाचित यांची गट्टी जमली असेल. तुम्ही म्हणाल यात काय विशेष, तर विशेष बाब पुढे आहे. एका दिवशी रितेश अग्रवाल यांचं रेझर तुटलं. ते बघितल्यानंतर महेश खरे यांनी त्यांना चक्क सोन्याचं रेझर भेट दिलंय आणि तेही थोडं थिडकं नाही, तर जवळपास हे रेझर 8 तोळ्यांचं आहे. या रेझरवर एम आणि आर ही दोघांच्या नावाची आद्याक्षरं कोरली आहेत. अशा या अनोख्या भेटीबद्दल महेश खरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी. म्हटलं जातं की सर्वात मोठं नातं म्हणजे हा दोस्तीचं नातं, तो रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठा असतो. अशी अनेक उदाहरणं आपण देशात पाहिली की जे दोस्तीच्या नात्यांनी ज्यांनी अनेक उदाहरणं तयार केलेली. असंच एक उदाहरण पुण्यात घडलं आहे. काय नेमकं उदाहरण तो आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल सर, म्हणजे तुम्ही एक दोस्तीत वेगळीच कल्पना आणि वेगळंच एक दोस्तीचा हे दिलेलं आहे, तर कशा पद्धतीने काय तयार केलं दोस्तीत, तुमची दोस्ती कशा पद्धतीने होती, कोणाबरोबर झाली, काय सांगाल? नमस्कार, माझं नाव मंगेश खरे. माझे एक रितेश अग्रवाल म्हणून आहेत परिचयाचे, म्हणजे त्यांची आणि माझी मैत्री एका सलूनमध्ये झाली. पुण्यामध्ये आयडियल म्हणून सलून आहे टिळक रोडला. तर तिथे आमची मैत्री झाली आणि आम्ही खूप जवळची मित्र आणि घट्ट मित्र आलो आणि पार्टनर्स पण झालो काही व्यवसायामध्ये. तर जिथे आमची ओळख झाली तिथं आता वर्ष झालं आम्हाला मैत्रीला. तर आता म्हटलं यांना गिफ्ट म्हणून काय द्यायचं, तर ते ज्या सलूनमध्ये येतात तिथे ते शेविंग करतात. तर मी त्यांना असं माझ्या डोक्यात आलं की आपण त्यांना सोन्याचा रेझर करून देऊ. म्हणून मी त्यांच्याकरता सोन्याचा खास राजस्थानवरनं रेझर बनवून आणला. तो 8 तोळ्याचा आहे. तर तुम्हाला मी तो दाखवतो कसा आहे तो. साधारणतः म्हणजे कधी दोस्ती झाली तुमची? 1 वर्ष? 1 वर्ष बरोबर झालं. आजच 1 वर्ष झालं. म्हणून आज मी त्यांना तो भेट देत आहे, सोन्याचा वस्त्र. दाखवा मला, म्हणजे कसं आहे. सोन्याचा रेझर आहे हा 22 कॅरेटमध्ये आणि 80 ग्रॅमचा आहे आणि खास राजस्थानवरून याची कारागिरी बनवून आणलेली आहे. तुमची दोस्ती सलूनमध्ये झाली म्हणून? सलूनमध्ये आली म्हणून मी त्यांना वस्त्र भेट दिला सोन्याचा. आणि आज तक असं कोणीच बनवलेलं नाही आहे आणि कोणाकडे नाही आहे. तो आज मी त्यांना भेट दिलेला आहे माझ्या मित्रांना. आपण बघतो का दोस्तीत वेगवेगळ्या पद्धतीने गिफ्ट दिले जातात, मात्र हाही वेगळीच कल्पना आहे की बाबा सलूनमध्ये दोस्ती झाली म्हणून नाही का काय तर लेझर आपण गिफ्ट द्यावा, असं का विचार आलं तुमचं? असं विचार म्हणजे एक काहीतरी वेगळं. बाकीचे सगळेच काहीतरी गिफ्ट देतात आणि कसं आहे, काही जण चेन घालतात, काही घालतात. तर आम्हाला कोणाला तो तसा शौक नाही किंवा त्या सरांना पण नाही. पण काहीतरी त्यांना एक मौल्यवान द्यायचं होतं आणि त्यांना आवडेल असं, म्हणून मी एक वेगळी कल्पना लावली आणि हे खास त्यांच्याकरता बनवून घेतलं. पुण्यात तयार केलं नाही का? तयार केलं? पुण्यामध्ये असे कोणी तयार नव्हते करायला, म्हणजे कोणाला कारागिरी जमत नव्हती, म्हणून राजस्थानवरनं बनवून घेतलं एकांकडनं स्पेशल. तुम्ही म्हटले का सलूनमध्ये तुमची दोस्ती झाली म्हणून तुम्ही लेझर गिफ्ट झालं, तर दुसऱ्या ठिकाणी जर दोस्ती झाली असती तर काय गिफ्ट? म्हणजे नाही, असं काही नाही आहे. म्हणजे त्यांना मी विचारलं की बाबा असं असं मी करतो आहे, तर ते त्यांच्याकडनं घ्यायला म्हणून मी त्यांना करून देऊन टाकला तो. त्यांना कल्पना नव्हती का तुम्ही? हां, मी त्यांना डायरेक्ट असं गिफ्ट म्हणून दिलं त्यांना मी तो वस्त्र. साधारणतः आजच हा मैत्रीचा वाढदिवस झालेला आहे. हो, आजच मैत्रीचा आमचा वाढदिवस आहे. 1 वर्षापूर्वी बरोबर आम्ही आयडियल सलूनमध्ये भेटलो होतो आणि कालांतराने आम्ही खूप घट्ट मित्र आलो आणि पार्टनर्स पण झालो आम्ही. एवढे आमच्यामध्ये संबंध चांगले झालेले. विशेष म्हणजे हे रेझर खरे यांनी राजस्थानवरून बनवून आणलंय, कारण पुण्यात अशा प्रकारचं काम करण्यास कुठल्याच सराफाने समर्थता दर्शवली नाही. अशा या अनोख्या भेटीबद्दल आणि एकूणच या दोस्तीबद्दल रितेश अग्रवाल यांना काय वाटतं हेही आम्ही जाणून घेतलंय. मेरे लिए एकदम आश्चर्य हुआ कि इतना महंगा गिफ्ट उन्होंने 1 साल मेरी दोस्ती को हुआ और उसके लिए इतना महंगा गिफ्ट मुझे दिया, और मैं बहुत दिल से आभारी हूँ उनका. इतना अच्छा गिफ्ट उन्होंने मेरे को दिया है. बहुत अच्छी रही इनके थ्रू. मुझे मंगेश भाई के थ्रू, मंगेश खरे के थ्रू बहुत सारे नए नए लोगों से मिलने का मौका मिला. हम लोगों के कॉमन जो कांटेक्ट थे उसका एक दूसरे को काफ़ी फ़ायदा पड़ा. काफ़ी अच्छे अच्छे लोगों से मिलना हुआ. और सबसे बड़ी बात, ये बहुत अच्छे आदमी है. ही इज़ अ वेरी गुड ह्यूमन बीइंग. दोस्ती तो बढ़ती ही रहेगी. जैसे जैसे दोस्ती आगे बढ़ेगी, दोस्ती बढ़ती ही रहेगी. टिळक रस्त्यावरील आयडियल हेअर ड्रेसर येथे या दोघांची भेट झाली. या भेटीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि या मैत्रीचा मोठा वृक्ष या वर्षभरात झाला आहे. म्हणूनच की काय,
खरे यांनी जवळपास 3.5 लाख रुपये खर्चून हे रेझर अगरवाल यांना भेट दिले. म्हणूनच तर म्हणतात दोस्तीचं नातं हे सगळ्यात श्रेष्ठ नातं आहे.